कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सूर्या, इथे ये आधी। काय झालं? ये आधी इथे। ते बघ। अगं तुझं एवढ्या बायका का जमल्यात? या सगळ्या बायका राजूकडून मसाले खरेदी करायला आल्यात। तू म्हणालास तसं राजू घरातच आहे, पण तरीही या बायका तिच्याकडून मसाले खरेदी करायला इथे आल्यात। सूर्य, यावरून तुला कळलं असेलच की जागा महत्वाची नाहीये, पण माणसाचं काम जास्त महत्वाचं आहे। आपल्या राजूने घरातून जरी बिझनेस केला तरी तो मोठा होणारच आहे अरे। आणि या सगळ्या बायका म्हणजे तिच्या कष्टाची पावती आहे, तिच्या मेहनतीचं बक्षीस आहे। सूर्या, आपल्या राजूला ना व्यवसायात खूप यश आहे। तूच तिच्या यशाचा पाया भरलायस, तूच तिला व्यवसाय शिकवलायस, आणि आता तूच तिला मागे खेचतोस। तुझं मी जे काय करतोय ना, या सगळ्यात तिचंच भलं आहे अगं। कसलं भलं आहे सूर्या? अरे, माणसाने जर प्रयत्न केले तर तो कुठल्याही अडचणीवर मात करू शकतो, हे तूच तुझ्या बहिणींना शिकवलंयस ना, आणि आता तू त्यांना अडवतोयस। बरं, हे सगळं का, कशासाठी? तुझं अगं मला भीती वाटते ग, व्यवसाय वाढेल पण या सगळ्यात राजूच्या तब्येतीची हेळसांड होईल, त्याचं काय करायचं? आणि या सगळ्या घराची जबाबदारी माझ्यावर आहे, मी तो भार राजूवर का टाकू? अगं राजू अजून लहान आहे, तिचा उद्या व्यवसाय वाढला, तिला बाहेरगावी जावं लागलं तर तिच्या सुरक्षेचं काय? लग्न झाल्यावर तिने संसाराकडे लक्ष द्यायचं का व्यवसायाकडे? आणि व्यवसायामुळे तिचा संसार मोडला तर, म्हणून मी या सगळ्याला सॉरी सूर्या, तू काय बोलतोयस तुला कळतंय का? तुझं त्या भित्र्या ससासारखं झालेलं आहे, ज्याच्या पाठीवर पान जरी पडलं ना तरी तो आभाळ कोसळलं म्हणून पळत सुटतो। सूर्या, भविष्यात काहीतरी चुकीचं घडेल म्हणून तू आत्ता राजूला बिझनेस करण्यापासून अडवतोयस, हे चुकीचं नाहीये का? तुला नाही कळणार माझी काळजी। मला सगळं कळतंय सूर्या, पण तुझ्या बहिणींना पडल्या झडल्या तरी हिमतीने उभं राहणाऱ्यातल्या का? आणि हे तुला काही वेगळं सांगायची गरज नाहीये। आजवर त्याने प्रत्येक अडचणीवर योग्य तो मार्ग काढलेला आहे। अरे, तुझ्यासारख्या खमक्यात त्या, आणि तरीही तू विनाकारण काळजीचं भूत पाठीवर घेऊन फिरतोस। आजवर तू त्यांना प्रत्येक आव्हानाला तोंड द्यायला शिकवलंस ना, आणि आता त्यांना घरात बसवणं म्हणजे तुझा त्यांच्यावर नाही तर तुझा स्वतःवर विश्वास नाही, असं नाही का होत? पण तुझं घरासाठी पैसे कमवणं ही माझी जबाबदारी, ती अशी मला तिच्यावर नाही टाकायची। त्यामुळे राजूला त्रास होईल असं मी काहीच करू देणार नाही तिला। ठीक आहे, मग आपण हे सगळं ना तिच्यावर सोडूया। जेव्हा आपल्याला वाटेल ना की या सगळ्याचा तिच्या तब्येतीवर परिणाम होतोय, तेव्हा मी स्वतः तिला हे सगळं करण्यापासून थांबवेन। फक्त ना मला इतकंच वाटतंय की भरारी घेण्याआधी तिचे पंख छाटायला नको। बघ जरा एक खुला आभाळ, तिला ना झेप घ्यायला खुणावतंय रे, घेऊ देत की तिला झेप। सूर्या, ज्या क्षणाची राजू आनंदाने वाट बघत होती ना, आज त्या क्षणी तिला उदास राहावं लागतंय। पण ती याची तक्रारही करणार नाही, कारण हा निर्णय तिच्या दादाने घेतलाय, आणि ना तिचा स्वतःपेक्षा तुझ्यावर जास्त विश्वास आहे। हा विश्वास कायम ठेवणं ही तुझी जबाबदारी आहे। तिच्या चेहऱ्यावरचं हसू, तिचा आनंद तिला परत मिळवून देशील ना रे? चार पाकिट दे ना, आणि त्यांच्याकडून 320 रुपये घे। सुट्टे द्या। बाई राजू, बाजारात किती मसाले आणले ना तरी तुझ्यासारख्या घरगुती मसाल्याची चवच नाही बघ त्यांना। तू जे हे चालू केलेस ना, खरंच चांगलं केलेस। आता आम्हाला जवळच्या जवळ चांगल्या क्वालिटीचे मसाले मिळतील।
बरं राजू, माझ्या बहिणीच्या घरी लग्न आहे. लय मोठा गोताळ आहे बघ त्यांचा. नाही म्हणलं तरी 500 लोकांचे लाडू आणि मसाल्याची ऑर्डर असणार आहे. घेशील का ग तू हे काम? लय बरं होईन बघ. अहो नाही काकी, एवढं सगळं मी कसं करू ना? मी आपल्या घरच्या घरीच करते सगळं. नाही जमणार. का नाही होणार? का नाही जमणार? काकी तुम्ही यादी द्या. तुमची ऑर्डर आहे ना, माझी बहीणच पूर्ण करत. बागू, त्यांना काय काय पाहिजे ना ते सगळं लिहून घे, म्हणजे तसं आपल्याला कामाला लागायला बरं. दादा काम थांबलं नाही पाहिजे. तुला जे काय करायचं ते कर. हा पण तू जिथे जिथे जाशील ना तिथे मी स्वतः येणार. दादा अरे बापरे, आज कामाच्या गडबडीत पोटाकडे काय लक्षच नाही गेलं. हो ना ना, आई, लय वाईट भूक लागली. धनू जेवायला वाढ. ना ना मी आलोच. दोनो तुझ्या जेवायचं काय, जेवलीस ना? नाही, नानी जेवले. अगं मग तू पण जेवून घ्यायचं ना. तुम्ही बसा जेवायला, मी वाढते. धनु, धनुपुरी मांडव परतीला जाऊन आल्यापासून बघतोय तुझं चित्त कशात दिसत नाहीये. नीट काय बोलत नाहीये, पहिल्यासारखं काय सांगत नाहीये. मला आधी वाटलं दत्तूचं आणि तुझं काहीतरी बिनसले, पण मला आता असं वाटू लागले की माझ्यावर तुझा काहीतरी राग आहे. खरंच काय असं आहे का? तसं असेल तर सांग पुरी. उशीर झाला, मी ताटं वाढायला घेते, तुम्ही बसा. धनु, नक्की काय बिनसले या पुरीच? मी कुठं चुकलोय का? कायच कळणं झालंय. काय होय सगळं? अहो, एवढे लोक जमले. आपण आशाला पकडलेले बहुतेक कळलेलं दिसतंय त्यांना. हो त्यात सखा मामा पण आहे. मामाला तर आपल्यावर लय संशय होता. डॅडी आता काय करायचं? तिथं गेल्याशिवाय काय भानगडी कळणार नाही. तर बाबा डॅडी, अहो तिथं सरपंच आहे, काही गावकरी पण आहेत. तिथं जाणं धोक्याचं दिसतंय. डॅडी आपण इथनच परत फिरूया. अरे इथनं माघारी फिरलो तर जास्त धोक्याचं कळत कसं नाही तुला? तिथं गेल्याशिवाय काय भानगडी कळणार नाही. चल. सरपंच, अहो इथं रानात काय करताय का? डॅडी, आपल्या गावात असं घडलं असं वाटलं नव्हतं. अहो, पण काय घडलंय काय? डॅडी, तुम्हाला खरंच माहिती नाही. अहो हे सगळं आमच्या नाकाखाली घडतं याचं फार मोठं आश्चर्य आहे. डॅडी, बहुतेक त्यांना आशाबद्दल कळलेलं दिसतंय. सरपंच, काय झालंय ते नीट समजल असं सांगाल का? मला तर वाटतंय आता पोलिसांनाच बोलावलं पाहिजे. त्याशिवाय हे प्रकरण बाहेरच येऊ शकत नाही. म्हणजे का नाही, पोलिसांना पकडतील आणि शिक्षा देतील. हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.